तर मला पोहोचता येणार नाही, कारण की ते म्हणे कालच मी कात्रजवरून तर मुंडव्यापर्यंत 3 तास लागले मला. त्यामुळे ते सगळ्यात पहिले आले होते बिशप साहेब, आणि ते 2 व्हीलरवर आले. मला आश्चर्य वाटलं त्यांची बॉडी बघून की 2 व्हीलर म्हणजे जरा एक चॅलेंजिंगच होतं. पण नाही म्हणे पाळक साहेब, मी 2 व्हीलरवर आलेलो आहे. म्हणजे परिस्थिती कशी असो, त्यांना या गोष्टीची जाणीव होती की मला जायचं आहे, मला मंदिरामध्ये हजर राहायचं आहे. मग ते उभे राहतात आणि जातात आणि मंदिरामध्ये येतात. प्रेज द लॉर्ड. आणि परत एक वार मी आपल्या सर्वांना सांगतो की हे मंदिर जे आहे ते बाहेरच्या लोकांसाठी नाही, कारण की ते पाहुणे आहेत. पाहुणे रोज येतात का आपल्या घरी? नाही. परंतु आपण आपल्या घरामध्ये नियमित राहतो. असं नाही की आपण कुठेतरी बाहेर जातो. नाही, माझं घर आहे, मी इथेच राहणार. माझं मंदिर, मला इथे राहायचंच आहे. माझं मंदिर आहे, मला हातभार लावायचा आहे, मला माझं कर्तव्य पार पाडायचं. प्रेज द लॉर्ड. आणि जे माझं म्हणतात, जे म्हणतात हे माझं आहे, माझं आहे, मग देव त्यांना म्हणतो हा पण माझा आहे, ही पण माझी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बाहेरच्या लोकांना मी किती गळ्यात पडून पण म्हटलं तुम्ही माझे आहे, पण ते दर रविवारी येतील का? ते नाही. ते माझ्यावर किती प्रेम करत असले किंवा मंडळीबद्दल पण ते किती कौतुकास्पद काही गोष्टी सांगत असले, परंतु ते दर रविवारी येणार नाही, कारण की ते म्हणतील माझं शहर दुसरं आहे पाळक साहेब, मी तिथे जाणार, मी तिथे माझे कर्तव्य, मला तिथे जायचं आहे, कारण की ते त्यांचं आहे. पण आपलं काय आहे हा प्रश्न आहे. आपण म्हणतो माझं घर आहे, माझा संसार आहे, माझी नोकरी, यस हे आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, संसार, घर, कुटुंब, परिवार हे काही मर्यादित समयापर्यंत आहे, परंतु मंडळी ही सार्वकालिक आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही मंडळी जी आहे किंवा कोणतीही मंडळी जी ख्रिस्ताची वधू आहे ती कायमस्वरूपीने, कदाचित जागा बदलल. आज ख्रिस्ती मंडळी ताडीवाला रोड जनता हायस्कूलच्या जवळ आणि इमाम मस्जिदच्या समोर, आणि निश्चितच आपण ॲड्रेस दीप काय नंददीप हॉटेलच्या अपोजिट आहे. ती ही जी आहे ती काही मर्यादित समयापर्यंत लोक किंवा मंडळी इथे राहील, त्यानंतर ते जातील सियोन देशामध्ये. त्यांच्यासाठी देवाने जागा केली, तिथे ते राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु इथे पण ते एकत्र राहणार, तिकडे पण एकत्र राहणार. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, ही बाब आपण आपल्या मनामध्ये गाठ बांधून ठेवा की जगातले नाते, जगातले रक्ताचे नाते देखील कदाचित जगामध्ये तुटून जातील, काही पुढे जातील, काही मागेच राहून जातील, परंतु येशूच्या रक्तामध्ये जे बांधले गेलेले ते कधी देखील मागे राहणार नाही. ते येशूच्या रक्ताच्या द्वारे खड्डून घेतलेले लोक काय, त्यांना येशू कधी देखील जगामध्ये आणि महासंकटामध्ये पडू देणार नाही. तो त्यांना घेऊन जाणार आहे. आणि यासाठी आग्रही आणि वारंवार आपल्याला ही बाब सांगितली जाते की आपल्याला तिथे वाढायचं आहे, प्रभूमध्ये चालायचं आहे. ही माझी इच्छा असं समजू नका, मी देवाची इच्छा आहे म्हणून इथे आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. हा, ही माझी इच्छा. पाळक साहेब म्हणतात, कोणीतरी बोलताना आपण काहीतरी मन प्रसन्न करण्यासाठी किंवा पाळक साहेबांना दुःखवलं नाही म्हणून जर आपण येत आहे तर आपण चुकत आहात. कारण की जे वचन आज आपण ऐकणार आहोत ते हे आहे की तुम्ही आणि मी इथे जितके बसलेले लोक आहे, जर आपण बघत आहोत की मी या जगातून एक नवीन म्हणजे देशाकडे जाणार आहे, तर त्यासाठी तुम्ही आणि मी तारण पावलेले लोक असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तारलेले लोक आहे, बचावलेले लोक आहे, मुक्ती पावलेले लोक आहे. आणि मुक्ती पावलेले लोक जे आहे, बचावलेले लोक आहे, त्यांना जगातली कोणतीही ताकद, जगातले कोणतेही मोह, जगातले कोणते बॉन्डिंग घरामध्ये किंवा देहिकतेमध्ये बांधू शकत नाही. त्यांना ओढ असते मंदिराची, त्यांना ओढ असते मला मंदिरात जाऊन देवाची आराधना व स्तुती करायची आहे, आणि त्यासाठी ते लोक येतात. काल आपल्या चर्चचे बहुतांशी लोक होते, त्यांनी उत्तम असा सहभाग केला. एल्डर लोकांचा सगळ्यांचा नेहमी सहभाग होता, आणि बहुत असे पाहुणे आपल्यामध्ये होते. इंग्लंडवरून बिशप साहेब देखील होते, आणि सर्वांनी मिळून ते रात्रीचा कार्यक्रम एन्जॉय केला. अनेकांचे मला मेसेज आले, पाळक साहेब कधी बोलवा आम्ही येऊ. काय म्हटलं ते, बोला कधी बोलवा तर आम्ही येऊ. म्हटलं हे मेसेज किंवा हा संदेश मला मंडळी करून आला तर मला खूप आनंद वाटला की पाळक साहेब तुम्ही रविवारी बोलवा, गुरुवारी बोलवा, बुधवारी बोला, सोमवारी मी येतो. हो प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की लोक जेव्हा इतर लोक, पाहुणे लोक आपल्या मंदिरात येतात ते आशीर्वादित होऊन जातात. प्रेज द लॉर्ड. हा, आणि एक आणखीन म्हण आहे, घर की मुर्गी दाल बराबर है ना. काय म्हणतात, घर की मुर्गी. हा,
दालचा केलाय का सगळ्यांनी घरी? ते दाल नाही आणि ती मुर्गी पण नाही. ते ह्याचा अर्थ आहे की जेव्हा आपण आपल्या घरातल्या सर्व सुखसोयी असतात त्याचं कौतुक नसतं, पण शेजारच्या घरामध्ये थोडंसं पण काहीतरी सुंदर वास आला, किती छान स्वयंपाक केला, तुला काहीच येत नाही मम्मी स्वयंपाक, बघ किती सुंदर वास येते त्यांच्याकडे. म्हणजे आपल्या घराचं कौतुक नाही, परंतु आपल्या शेजारच्यांचं व इतर लोकांचं आपल्याला भरभरून कौतुक असतं. प्रियांनो, असं करू नका, आपण करू नका. शेजारच्या घरामध्ये पण येशू आहे, तिकडच्या घरामध्ये पण येशू आहे, त्या मंदिरामध्ये पण येशू आहे, परंतु येशू आज या घरामधून रविवारच्या दिवशी तुम्हाला आणि मला आशीर्वाद देण्यासाठी येतो. आणि यासाठी परत एक बार मी सांगतो, यासाठी समय कमी आहे, वेळ कमी आहे. आणि जर ह्या सर्व गोष्टी आम्हाला दिसत आहे तर आपल्याला ही गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे की आपल्याला संधी साधणं गरजेचं आहे. आणि त्यावर आज आपण संदेश ऐकणार आहोत. प्रभू तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करो. आणि यासाठी आपण आपलं पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये ठेवू, कारण की ते शास्त्र अतिशय महत्वाचं आहे आणि त्या शास्त्राच्या द्वारे देव तुमच्याशी माझ्याशी नियमित बोलत असतो. आणि याकरता आज आपण योहान शुभ वर्तमान 3 अध्याय आणि 17 वचनाच्या द्वारे आजच्या या संदेशाला आरंभ करूया. परत एक फार आपलं पवित्र शास्त्र किंवा पेन नोट्स हे आपण बनवा, कारण की हे वचन हे आपल्याला संग्रहित करायचं आहे. योहान 3:17. देवाने आपल्या एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे तर जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवलेले. आपल्याला 2 गोष्टी माहित आहे की एक आहे स्वर्ग आणि एक आहे नरक. हे जगाला प्रत्येक धर्म या गोष्टीला मान्यच करतो की काही लोक स्वर्गात जातील तर काही लोक नरकात जातील. आता मला सांगा, स्वर्गात जाणारे लोक कोण असतात? स्वर्गात जाणारे कोणते लोक आहे? बोला, काय वाटतं तुम्हाला? स्वर्गात जाणारे लोक कोण असणार? देवाची आज्ञा पाळणारे. आणखीन जे देवाचे लोक आहेत ते असतील. आणखीन काही जण म्हणते धार्मिक लोक असतील, ते असतील. आणखीन कोण स्वर्गात जाणार आहे? मग नरकात जाणारे लोक कोण? देवावर विश्वास न ठेवणारे. आणखीन जे देवाचे आज्ञा पालन, जे आता आपण सांगितलं त्याचे उलट करतात, आज्ञा पालन करत नाही, जे धार्मिकच्या जागे आणि ती वर वागणारे लोक आहे ते सगळेजण जातील. परंतु कुठेतरी जगामध्ये प्रत्येक धर्मामध्ये धार्मिक लोक असतात. आणि या दिवसामध्ये आपण बघितलं प्रत्येक धर्म एकदम धार्मिक झालेला आहे. रस्त्यावर बघा, इकडे बघा, तिकडे बघा, सगळे एकदम धार्मिक झालेले लोक दिसतात. असं वाटतं का ते सगळे स्वर्गात जाणार आहे किंवा सर्वच ख्रिस्ती लोक स्वर्गात जातील असं वाटतं का तुम्हाला? नाही. इथे काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे. पवित्र शास्त्र आपल्याला वेगळं शिकवतं. पवित्र शास्त्र असं म्हणत नाही की प्रत्येक चर्चला येणारा किंवा प्रत्येक चर्चला न येणारा हा स्वर्गात जाणार आहे, असं कुठेच लिहिलेलं नाही. पवित्र शास्त्रामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहे आणि ते तुम्हाला पाळायचे आहे. त्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या, कारण की ते जर तुम्हाला मला कळालं नाही आणि उद्या आपल्याला या जगातून जाणं झालं, मग आपल्याला आपल्या हातात काहीच राहणार. आज आपण चालत आहोत, फिरत आहोत, मंदिरापर्यंत येत आहोत आणि इथे वचन आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्त या जगामध्ये न्याय करावयास आलेला नाही. न्यायाचा अर्थ निश्चितच हा आहे की जे पापी आहे त्यांना न्यायदंडाच्या द्वारे शिक्षा मिळावी. त्यांच्यासाठी एक आपल्याला माहिती आहे अग्नीचं सरोवर बनवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की शेवटी मृत्यू आणि सर्व त्या अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल. प्रकटीकरण 21 मध्ये लिहिलेलं आहे. त्यासाठी, त्या न्यायासाठी येशू येते. आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे 5 न्याय याच्याबद्दल पण अभ्यास केलेला आहे मागच्या जजमेंट, 5 जजमेंट. परंतु इथे वचन हे सांगतं की तो तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन म्हणजे तारण देण्यासाठी आलाय ना. आता आपण काय वाचलंय? काय देण्यासाठी आला म्हणा? बोला, तारण देण्यासाठी आला. तारण देण्यासाठी आला. आणि त्याच्या मागचं वचन जर आपण बघितलं योहान 3:16, तर देवाने म्हणजे ख्रिश्चन लोकांचा संबंधच नाही इथे कुठे. काही लोकांना ख्रिस्तीच लोक स्वर्गात जातील, नाही तसं काही इथे मेन्शन. सर्वांसाठी. परंतु त्याच्यासाठी आम्हाला त्या वधस्तंभाकडे, त्या येशूकडे आणि त्याच्याद्वारे मिळालेले जे जीवन आहे
सार्वकालिक जीवन त्याच्याकडे वाटचाल करायला पाहिजे. परंतु त्यासाठी आपल्याला तारण, ज्याला सुटका म्हणतात, ती गरजेची आहे, ती गरजेची आहे. आणि आज आपल्या घरातून आपण पाऊल बाहेर टाकत असताना अनेक जबाबदाऱ्या आहे, अनेक कार्य आहे, परंतु ते सर्व आपण मागे सोडून किंवा ते पूर्ण करून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. की मला कामाचं बंधन नाही, मला माहित आहे की माझं चर्च आहे, रविवारचा दिवस आहे, कदाचित मी काल जाऊ शकले नाही, पण आज मी मंदिराला जाणार. प्रेज द लॉर्ड. काही जण म्हणतील मी काल पण गेले, पण आज पण मला मंदिराला जायचं. म्हणजे या सर्व गोष्टी आम्हाला सांगतात की आमच्यामध्ये का उत्सुकता, का प्रीती, का मंदिरामध्ये येण्याच्या बद्दल आमच्यामध्ये इच्छा निर्माण झाली, कारण की आम्ही तारलेले आणि बचावलेले आणि मुक्त केलेले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यासाठी प्रियांनो, ह्या वचनाला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की किती लोकांचं तारण झालं. अनेक सभेमध्ये नेहमी म्हटलं जातं हात वर करा किती लोकांचं तारण झालं. आणि अनेक लोक हात वर करतात, अनेक लोक घाबरत हात वर करतात, अनेक लोक म्हणतात जाऊ दे काय सांगायचं, माझा देवन मलाच माहिती आहे मी तारलेला आहे की नाही. आणि असं म्हणून लोक त्याच्याकडे दुर्लक्षच करून देतात. प्रियांनो, या लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त या जगामध्ये सुटका करण्यासाठी, मुक्ती करण्यासाठी, मारण्यासाठी नाही आला. आणि त्यामुळे ख्रिस्ती लोक कशावर विश्वास करतात? मारण्यामध्ये विश्वास नाही, तर तारणामध्ये विश्वास करतात. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये लोकांना बचावलं जावं, लोकांचा नाश होता कामा नये, लोक सुरक्षित राहावं, लोकांना क्षमा मिळावी, ख्रिस्ताची प्रीती जगाला घोषित व्हावी, हे सर्व उत्तम कार्य करतात. परंतु मला सांगू द्या, आमच्या उत्तम कार्याच्या द्वारे आम्हाला स्वर्ग मिळू शकत. चांगले काम जगामध्ये बहुत असे लोक करतात, परंतु ते सगळे बहुत लोक स्वर्गात जाणार नाही. तर मग जाणार तरी कोण? म्हणजे तुम्ही म्हणा पाळक साहेब आम्ही चांगले काम करूच नाही काय? काय लोकांनी चांगले काम करू नाही काय? यस, ते चांगले काम करायला पाहिजे. त्याचे एक अट आहे, लक्षात ठेवा, मनामध्ये गाठ बांधून घ्या की लोक, जगातले लोक चांगले काम करतात म्हणून त्यांना वाटतं आम्ही तारलेले आहोत. बोला, चांगले काम करतात म्हणून तारलेले आहोत असं वाटतं. बोला, चांगले काम त्यामुळे तारण मिळतं, हे जगासमोर. परंतु ख्रिस्ती लोक काय म्हणतात? मी तारण मला प्राप्त झाले म्हणून आता माझ्या हातून चांगले काम घडत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे अगोदर मी पापी होतो, मी अपात्र होतो, मी अयोग्य होतो, माझ्या भाई चांगलं काही वसत नव्हतं, मी खरोखर देवाचा पुत्र कन्या काय त्याचा दास म्हणण्याचा लायकीचा पण नव्हतो, परंतु देवाने येशूने मला तारण दिलं, त्यामुळे आता मी बदललेलो आहे. आता मी त्या सर्व चुकीच्या गोष्टीपासून मुक्त झालेला आहे आणि आता माझ्याकडून कोणते काम निघणार आहे? उत्तम गोष्टी, धार्मिकतेला शोभेल अशा गोष्टी निघणार. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? दोघांमध्ये फरक नजर आला. जग म्हणतं मी चांगले काम करतो म्हणून मी स्वर्गात जाणार, म्हणजे मी तारलेला आहे. ख्रिस्त आणि शिक्षण, ख्रिस्ती शिक्षण काय म्हणतं? मी तारलेला आहे, त्यामुळे मला चांगले काम करावायचे आहे आणि ते चांगल्या कामाचं प्रतिफळ मला माझा येशू देणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्या प्रतिफळापैकी एक गोष्ट आहे की मला स्वर्गाच्या राज्यामध्ये तर प्रवेश मिळेलच मिळत, परंतु माझ्यासाठी वेगवेगळे मुकुट देखील ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आपण मुकुटांच्या बद्दल शिकलेलो आहोत की कोणाला, प्रत्येकाला मुकुट मिळणार आहे, काही लोकांना डबल टिबल मुकुट मिळणार, आणि याबद्दल देखील आपण मागच्या वेळेस शिकलेलो आहे, ते मी रिपीट करणार नाही. आणि त्यासाठी इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय आणि 7व्या वचनामध्ये संत पौल परत एक वार या मुक्तीबद्दल, या तारणाबद्दल निश्चितच सांगतो की त्याच्यासाठी मुक्ती देण्याकरता एक मार्ग आहे. मुक्ती देण्यासाठी की तारण देण्यासाठी एक म्हणूया की रस्त्यावरून आपल्याला जावं लागतं, आणि त्याबद्दल संत पौल इफिस 1:7 मध्ये लिहितो, रक्ताच्या द्वारे मिळालेली मुक्ती. यस, इथे जे आहे ते सगळ्यात महत्वाचे की मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम. परंतु येशू नाम नाहीये, येशूचं काम पण तिथे असं आहे, आणि ते काम हे आहे जे योहान 3:16 मध्ये देखील लिहिलेलं आहे की त्याने आपल्या एकुलता एक पुत्र दिला. म्हणजे कशासाठी? त्या वधस्तंभावर अर्पणासाठी. आणि त्याचं जे रक्त सांडलेलं आहे, त्या रक्ताच्या द्वारे जेव्हा आम्ही म्हणतो की प्रभू मी अपात्र आहे, मी दुबळा आहे, परंतु तरी देखील तुम्हाला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड.
तरी तुम्हाला निवडलेलं आहे, आणि ज्या अर्थी तुम्हाला निवडलेलं आहे तुझ्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला धू आणि शुद्ध कर. आणि हे शुद्ध केलेले व्यक्ती याला काय लिहिलेलं आहे, तिथे मुक्तीला त्यांनी तारण असं नाव दिलेलं आहे. तारण असं नाव दिलेलं आहे. आणि यासाठी आपल्याला नुसतं एक रविवार, ज्याला आपण प्रथम रविवार म्हणतो, ज्या समय आपण इथे गुडघे टेकतो आणि आपला हात पुढे करतो आणि आपल्या हातामध्ये एक भाकर येते आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये एक प्याला येतो आणि आपण त्याचं सेवन करतो. आणि येशूचं ते जे वाक्य आहे की माझ्या स्मरणार्थ ते करा, देवा झाला तुझं स्मरण, आता महिनाभर मी माझं काम करणार मोकळा आहे, असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, तिथे चुकतो. हो प्रियानो, प्रत्येक वेळेस आपल्या हातामध्ये भाकर आणि द्राक्षरस असणं गरजेचं नाही. प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक रात्री झोपताना मला येशूच्या रक्ताच्या द्वारे मुक्ती मिळालेले याची आठवण स्वतःला करून देणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावर विश्वास ठेवणं देखील महत्वाचं आहे. त्यावर विश्वास ठेवला देखील महत्वाचा आहे. असं आहे का, कधी कधी आपण म्हणून मी पाळायचं 3-4 महिने चर्चला येत नाही, असं करा 3-4 प्याले देऊन टाका मला आणि 3-4 भाकरी देऊन टाका, म्हणजे 3-4 महिन्याचा काही प्रश्नच नाही, पॅकेजच घेऊन जातो. असं होईल का? काही लोक घरी गेले आणि म्हणतील पाळक साहेब एक काम करा, मला एवढी मोठी बाटली आहे त्याच्यावर प्रार्थना करा, एवढे मी आणलेले 100-150 भाकरी मी रोज सकाळी खात जाईल, म्हणजे रोज माझं प्रभोजन होईल. होईल का काही त्याचा लाभ? त्या सर्व गोष्टी जे आहे ते एक स्मरण आहे. आणि ते स्मरण निश्चितच असताना तुम्हाला कशाचं स्मरण करत आहोत? येशूने बदस्तमोर माझ्यासाठी रक्त, ते स्मरण आहे. तर ते स्मरण करण्यासाठी हातामध्ये भाकर आणि त्याचप्रमाणे द्राक्षरसचा प्याला पुरेसा नाही, तर आमच्या हृदयातून आपल्याला या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे की आज जर मी तारलेला आहे आणि पापापासून वेगळा केलेला आहे, तर त्याच्यासाठी बदस्तंभावर येशूने वैयक्तिक माझ्यासाठी, जगासाठी तर आहे, माझ्यासाठी काय केलेलं आहे? वधस्तंभावर रक्त सांडलेलं आहे. आणि ज्यामुळे आता जेव्हा तुम्हाला आणि मला तारण मिळतं, आता तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळालेला आहे, मग आता काय मिळणार आहे आणि काय नाही मिळणार हे देखील महत्वाचं. अनेक जण म्हणते पाळक साहेब ते तारण म्हणतात तुम्ही, ठीक आहे, तर दरवेळेस प्रत्येकच संदेशला सांगतो, परंतु त्याची फायदा काय होणार ते सांगा आम्हाला. तुम्ही ते बाकीच्या गोष्टी हे ते बायबल मधून सांगतात, पण फायदा काय? तर आपण त्या फायद्याकडे पण लक्ष ठेवू आणि डोक्यामध्ये किंवा लिहून ठेवू. पहिली गोष्ट आहे, ज्याचे तारण झालेले आहे तो येशूच्या जवळ येतो, तर त्याला पापाची क्षमा मिळते. प्रेज द लॉर्ड. पापांची क्षमा मिळते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की आपल्याला तारलेलं आहे, मुक्त केलंय, तर कशापासून मुक्त केलेलं आहे? आपण म्हटलंय की मी चुकलो प्रभू, माझ्यामध्ये योग्यता नाही, परंतु तू मला बोलवलेलं आहे, तू मला निवडलेलं आहे, त्या अर्थी तुम्हाला क्षमा देखील करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा विश्वास करणार की नाही करणार, खरंच होतं की नाही होतं, माझे पाप तर एवढे मोठे, मी अशा गुन्हे केलेले, मी खूप सारे गुन्हे केलेले, असं म्हणून सैतान तुम्हाला मागे खिचल, पण तुम्ही म्हणायचं नाही, मला विश्वास आहे येशू आणि येशूच्या सेवक पावलाच्या बद्दल तो म्हणतो मी जगातला सगळ्यात मोठा पापी आहे, आणि तरी देखील देव मला क्षमा करतो, आपल्याला देखील करत. पहिली क्षमा बेनिफिट काय? पहिला आशीर्वाद काय? तो तारलेल्या व्यक्तीला कशापासून क्षमा करतो म्हणा? पापापासून क्षमा. कशापासून क्षमा? पापापासून. दुसरी गोष्ट, त्याचे क्षमा होत असताना त्याचे पाप धुतले जातात, पापावर पांघरून घातले जात नाही, पापावर पांघरून घातले जात नाही. आणि ही बाब देखील महत्वाची. कधी कधी आपल्या शरीरावर आपण काही गोष्टी करण्यासाठी काहीतरी पांघरून घालतो, अनेकदा आपण आपल्या डोळ्याला नाकाला रुमाल लावतो, कारण की आपलं नाक वाहते, डोळं वाहते, आणि आपण त्याला झाकून ठेवतो. किंवा काही आपलं विद्रूप शरीर असेल तर त्याला आपण झाकून ठेवतो. परंतु येशूने नुसतं झाकण्यासाठी नाही, येशूने ते पूर्ण घालवण्यासाठी रक्त सांडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुझे पाप जे आहे तुझ्यापासून दूर केलेले आहे. योब म्हणतो ते खोल समुद्राच्या तळीत टाकून दिलेले आहे, आता तो परत आठवत नाही, आणि त्यामुळे तुम्ही देखील आठवू नका. अनेक लोक म्हणतात नाही माझे असं झालं होतं 1925 मध्ये, 1870 मध्ये मला असं, त्या गोष्टी तुम्हाला जर देव विसरून गेला तर तुम्हाला आणि मला देखील लक्षात ठेवण्याची गरज नाही. अनेक लोक ते लक्षात ठेवतात की माझ्याकडून असं घडलं, माझ्याकडून तसं घडलं. यस, घडलं, आम्ही चुकलो, परंतु आज जेव्हा येशूच्याकडे आम्ही क्षमा मागितली, माझ्या येशूने त्याची क्षमा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड.
तो जर विसरलाय तर मला देखील अधर्म आणि पाप जे माझे आहे ते विसरायला हवे. तिसरी गोष्ट आहे, देवाच्या दृष्टीने आता तुम्ही धार्मिक आणि नीतिमान झालेले आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काय झालेले आहे? कारण की सगळ्यांना ही गोष्ट आवडते. आता ही ख्रिश्चनचं थिओलॉजी आहे की असा व्यक्ती ज्याचे पाप धुतलेले आहे, तो पाप विसरलेला आहे, आता देवाच्या दृष्टिकोनातून तो धार्मिक झालेला आहे. आता तो धार्मिक झालाय. तो वर धार्मिक नाही, कारण की कृतीने धार्मिक होत नाही. कृतीने धार्मिक होत नाही. आपण अनेकदा म्हणतो, अरे तू स्वतःला किती चांगला म्हणा, आम्हाला माहिती आहे तू कसा आहे ना. अनेकदा आपण हे म्हणतो, तू स्वतःला किती आपलं स्वतःचं कौतुक करून घेते, आम्हाला माहिती आहे तू किती पाण्यात आहे. म्हणजे जो वर आपल्याला सगळं जग चांगलं म्हणत नाही, आपण स्वतःला किती स्वतःची उदोदक करून घेतली तरी त्याला काही देखील लाभ नाही. आपण स्वतःला किती धार्मिक म्हटलं, आपल्याला किती अवॉर्ड मिळाले, बक्षिसं मिळाले, पण देव म्हणतो की तू नाही आहे तसा, तर मग त्याला काही देखील अर्थ नाही. आणि यासाठी जे तारण प्राप्त झालेले आहे त्यांना कशाचा लाभ मिळत आहे? धार्मिकतेचा लाभ. आणि धार्मिकता जी होती त्यामुळे खूप धार्मिकतेची प्रार्थना ऐकली जाते. धार्मिकतेचे मुलं त्याच्या पुढे काय होतात? धन्य होतात. धार्मिकता मध्ये जे वावरलेले लोक आहे त्यांचा प्रकाश तो ख्रिस्तापासून प्राप्त झालेला आहे, तो इतरांवर पडतो. धार्मिकतेच्या बद्दल आपण अनेक गोष्टी बोलू शकतो, परंतु या सर्व गोष्टी कशामुळे प्राप्त झाले तुम्हाला? तुम्ही येशू ख्रिस्ताचं प्राप्त झालेलं तारण याचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे पुढचं आहे की तुम्ही आता देवाच्या कुटुंबियाचे घटक झालेले आहात. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही ख्रिस्ती मंडळीचे जरी सभासद आहात, परंतु तुम्ही देवाची वधू म्हणून आता तयार आहात. प्रेज द लॉर्ड. की वेळ येणार आहे, येशू अंतरात येणार आहे आणि तुम्ही अंतराळात घेतले जाणार आहात. कारण की आता तारलेल्या लोकांसाठी देवाने तिकीट दिलेले आहे, तुमचं पासपोर्ट विजा मिळालेला आहे. आता तुम्ही नुसती वाट बघायची, येशू आला, तुम्ही जाणार आहात. हे कोणाला त्याचा लाभ मिळणार आहे? जे तारलेले लोक आहे, ज्यांना आता धार्मिक म्हटलं गेलेले आहे, ज्यांचे झगे तारणाचे झगे आहे आणि ते येशूच्या रक्ताच्या द्वारे धुतलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. ते नीतिमत्वाचे झगे धारण केलेले लोक होसन्ना होसन्ना करत देवाची स्तुती महिमा करत अंतराळात घेतले जाणार आहेत. आणि पुढचा शेवटला मुद्दा आहे की ते सदा सर्व काळ देवाबरोबर आनंद करणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आज आम्ही रडत आहोत, आज आमच्या अनेक समस्या आहे, आज आमचे अनेक प्रॉब्लेम आहे, अनेक प्रश्नांची उत्तर मिळत नाही. कदाचित आपल्याला असं वाटतं आता कधी मरेपर्यंत सुटणार पण नाही. नाराज नका हो, नाराज होऊ नका. मृत्यूपर्यंतच आहे, त्याच्यानंतर देव स्वतः तुमचे अश्रू पुसणार आहे. देव तुमचे आजार दूर करणार आहे. कोणी पण लंगडे, आंधळे, लुले असे ते देवाकडे जाणार नाही, सगळे सदृढ जाणार आहे. कोणी पण म्हातारा तिकडे राहणार नाही की थकलाय हळूहळू स्वर्गात चाललेला नाही. सगळे तरुण असतील, ज्याच्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, ते गरुडाप्रमाणे भरारी घेतील. तशा प्रकारचे ते रसभरीत आणि टवटवीत असतील, अशा प्रकारचे धार्मिक लोक तिथे दिसतील. आज तुम्ही थकलेले आहे, झोपलेले आहे, गुंगलेले आहात आणि कदाचित बिछाण्यावर आहात, परंतु लक्षात ठेवा, आत्मिकरित्या तुम्ही स्थिर आणि तत्पर असणं गरजेचं आहे. एक सेवकाच्याकडे एक व्यक्ती गेला, तो धार्मिक नव्हता आणि तो सेवक वयाच्या जवळजवळ आता 80 वर्षाचा झाला होता आणि तो खूप थकला होता. आणि मग तो व्यक्ती त्याच्याकडे गेला, बघायला गेला आणि त्यांना बघितलं. म्हणे काय हाल झाले तुमचे? अक्षरशः सगळे शरीरावर कीड म्हणजे फोडे झालेले आहे. तो खाजवत होता, सगळीकडे जखमा लागलं होतं, झोपलेला होता. आणि ते म्हणा, काय येशू करून मिळालं तुम्हाला? तुमचं येशू बाप्पासाठी तुम्ही एवढे प्रार्थना केल्या लोकांसाठी, लोक एवढे बरे झाले आणि तुम्हीच ते बिछाण्यावर एवढ्या अशा वाईट अवस्थेमध्ये झोपलेले, काय ते फायदा झाला? काय दिलं तुमचं येशून? हे असं तुमच्या देवाला किंवा तुम्हाला तरी शोभतं का असं की शेवट आलेला आहे आणि शेवटच्या क्षमी पण तुमची हे हाल होते? मग ते तर पापी लोकांचे ते हालाल किडे पडून मारतात, तसंच प्रकारचं झालेलं आहे तुमचा. त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? तेव्हा ते म्हटले, निश्चितच माझं बाह्य शरीर कदाचित व्याधीने, आजाराने किंवा विविध प्रकार की वेदनेने ग्रासले, परंतु माझा अंतर्याम हा आनंदित आणि देवाची स्तुती करत तरुण असा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.
मी जरी आज कणत असलो, परंतु लवकरच मी या शरीरातून जेव्हा मुक्त होईल, तेव्हा मी व्याधी घेऊन, व्याधीचा आत्मा सकट नाही तर तारणाचा आत्मा घेऊन देवाची स्तुती करत तिथे जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे माझ्या शरीराकडे बघू नका, माझ्या शरीराकडे बघू नका, माझ्या ठाई माझा येशू आहे, त्याच्याकडे बघा तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हे लोकांची आहे, हे लोकांचे मत असतं, ते शरीराकडे, आजाराकडे बघत नाही. असं नाही की ते प्रार्थना करत नाही, परंतु कधी कधी जीवनामध्ये असाही समय येतो की देव तो आजार, जसं लाजराला म्हटलं गेले की आजार मरणासाठी नाही तर स्वर्गीय देवाच्या गौरवासाठी आहे. कधी कधी अशा मरणापाय परिस्थितीतून तुम्हाला जावं लागल, परंतु एक लक्षात ठेवा, निराश होऊ नका, घाबरू नका, कारण की परिस्थिती आज देखील देवाच्या हातामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आज लाजरासारखा तो मेलेल्याला पण जिवंत करू शकतो, आजारालाही बरं करू शकतो, परंतु त्याची इच्छा जर नसली तर शद्रक मेषक जो अबेदnego म्हणतात, राजा राजा कदाचित आमच्या देवाची इच्छा असेल तर आम्ही या अग्नीतून पण बाहेर पडू, कदाचित नसेल तर मरून पण जाऊ, पण आम्ही तुझ्या देवाच्या समोर झुकणार नाही. प्रेज द लॉर्ड. आमच्या देवाच्या हातात आम्ही आहोत, तुझ्या हातामध्ये नाही. आजार आम्ही तुझ्या हातामध्ये नाही, समस्या आम्ही तुझ्या हातामध्ये नाही, प्रॉब्लेम आम्ही तुझ्या हातामध्ये. आज देखील आम्ही येशूच्याच हातामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि आमचा येशूला वाटल तर तो मुक्त करल, कारण की तो मुक्तीदाता त्याचं नावच आहे. त्याला नाही वाटलं तर तो मुक्त करणार नाही. परंतु मला एक गोष्ट कळालेली आहे की माझ्या व्याधीपासून जरी मी मुक्त झालो नाही, परंतु माझ्या पापांपासून मला मुक्तता मिळालेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब कशाच्यामुळे मिळते तुम्हाला? तारणमुळे मिळते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि याचा गांभीर्याने आपण विचार करा. तारलेले लोक जे आहे ते उत्सुक असतात आणि ते धावपळ करत असतात. दुसरी गोष्ट, मग न तारण प्राप्त करायचं. आता प्राप्त केलेले वेगळे, नचं काय? कारण की मंदिरामध्ये येशू ख्रिस्ताला जेव्हा प्रश्न विचारला की बाबा स्वर्गामध्ये, त्यांनी म्हटलं की 2 रस्ते. एक कसा रस्ता आहे? अरुंद रस्ता. आणि एक कसा आहे? रुंद. रुंद रस्त्यावरून थोडेसे लोक चालले का? मोठ्या रस्त्यावर भरपूर गर्दी आहे, परंतु ते स्वर्गाकडे नाही, ते पण कुठे चालले? नाशाकडे चालले. परंतु अरुंद रस्ता आहे. एकदम जसा पावसाळ्यात आपले आता कसे झाले रस्ते, एकदम खड्डे खुड्डे, इकडून तिकडून. लोक म्हणतात काय जायचं की नाही रस्त्यावरून. मागील दिवसामध्ये आपण बघितलं इकडे लक्ष्मी रोड आहे, ट्रकच पुढं खड्ड्यात गेला. आपण बघितलं टीव्हीवर दाखवलं, खड्डा पूर्ण, एवढा मोठा खड्डा की ट्रकच पूर्ण आत गेला. कुठे? तर लक्ष्मी रोडवर, आपल्या मेन पुण्याच्या रस्त्यात. तर हे अशी आपली अवस्था होऊन गेली, परंतु ते लोक स्वर्गात जात आहे. प्रेज द लॉर्ड. हे येशूने सांगितले स्टेटमेंट. तर आता न पावलेल्यांचं काय? त्यामध्ये तारण जे पावले नाही त्यांचा मार्गदर्शक, त्यांच्या पुढे चालणारा, त्यांना आज्ञा देणारा, त्यांना बांधणाऱ्याचं नाव आहे सैतान. कोण आहे सांगा? सैतान. जे तारलेले नाही ते येशूचे नाही. तर येशूचे नाही तर मग दुसरी पार्टी आहे. 2 पार्टी इकडे, एक ही पार्टी किंवा ती पार्टी. आपण या पार्टीमध्ये नाही तर असं समजू नका की मी मधोमध चाललेले. एक तरी इकडे नाही तर तिकडे, आर नाही तर पार आहे. इकडे येशू मध्ये नाही तर मग आपण कोणाच्या हातामध्ये? सैतानाच्या हातात. आणि हे कोण लोक आहे? त्यांचं तारण झालेलं नाही, ते मंदिराला आले, त्यांनी येशूच्या बद्दल ऐकलं. येशूने कदाचित त्यांच्या हात पण पुढे करा, पण त्यांनी हात आणि दार उघडलं नाही. न तारलेले लोक ते सैतानाच्या अधीन चालतात आणि त्याला प्रसन्न करण्याच्याच कृती त्यांच्यातून होतात. दुसरी गोष्ट आहे, ते पापाच्या अधीन असतात. कशाच्या?
म्हणजे त्यांना एक नाही 10 येशू पाहिजे एका वेळेस. 10 येशू पाहिजे, ते मग बरे होतील. अरे तू शब्द मात्र बोल म्हणजे माझा साखर बरा होईल. प्रेज द लॉर्ड. 1 तास प्रार्थना करा, 5 तास प्रार्थना करा, आयुष्यभर प्रार्थना करा नाही. येशूचा शब्दच पुरेसा आहे त्याचा कोणताही आजार बरे करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. परंतु त्यांना विश्वास नाही. त्यांना असं वाटतं माझ्या समस्या जगात कोणीच सोडवू शकत नाही आणि त्या समस्यात मी जगत आहे आणि त्या समस्यातच मी मरणार. आणि असे लोक कोण असतात? ज्यांचं तारण झालेलं नाही. ते समस्याच त्यांचा देव असतो आणि त्यांना असं वाटतं की जगातल्या पैसा, धन, डॉक्टर किंवा कोणीतरी येईल आणि आम्हाला त्याच्यातून मुक्त करेल. ते येशूवर विश्वास ठेवत नाही. रोमकरासपत्र 6वा अध्याय आणि 21 ते 23 यामध्ये संत पाऊल येणे प्रकारे लिहितो. रोमकरासपत्र 6वा अध्याय आणि या लोकांबद्दल काय म्हणतो संत पाऊल, वाचूया 21 ते 23. आता तुम्ही पापापासून मुक्त झाल्यानंतर देवाचे गुलाम झाल्यामुळे आता ते गुलामीतून तुम्ही मुक्त झाले आणि पवित्र झालेले आहात. त्याचं फळ तुम्हाला मिळत आहे आणि त्याचा लाभ आहे की तुम्हाला जीवनच नाही तर युगानुगाचं सार्वकालिक जीवन मिळेल. कारण आमेन. प्रेज द लॉर्ड. पापाचे वेतन मरण आहे. बोला सगळेजण, पापाचे वेतन मरण आहे आणि आम्ही त्यापासून पार गेलेलो आहोत. कारण की आम्हाला मरण नाही. किती लोकांना वाटतं मला मरण नाही? येस, अनेक लोक हात वर करतो. काय म्हणतो बाळक साहेब, असं चांगलं चांगलं बोलत जा ना. मरा विरायच्या गोष्टी कशाला करतो? आम्हाला भीती वाटते ना. रात्री आम्हाला स्वप्न येतं असं काहीतरी झालेलं आहे ना, आम्हाला आता कधीतरी काय झालं. बाळक साहेब उभे जागा घेऊन आम्ही झोपलेले. असं घाबरू बिबरू नका. नाही, घाबरायची गोष्ट नाही. जे तारलेले ते घाबरत नाही. प्रेज द लॉर्ड. मरायला घाबरत नाही ते, कारण की त्यांना माहिती आहे की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. तो येशू माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. तो मारियाने मार्थाला म्हणतो तो मेला असला तरी जगेल. कोण? त्याचा भाऊ. आम्ही शारीरिकरित्या जरी मरण पावलं तरी आत्मिकरित्या आम्हाला मरण नाही. आम्हाला युग इथेच काय लिहिलेलं आहे? त्याला ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु याचं उलट, ज्यांचं तारण नाही झालं त्यांना पण सार्वकालिक आहे, पण जीवन आहे का? मग जीवनच्या उलट काय आहे? मरण आहे. त्यांना मरण आहे. तुम्हाला मला मरण नाही. तुम्हाला आणि मला जीवन आहे आणि जीवनच आहे. आता दुःखी जीवन आहे, पुढे जाऊन आनंदी जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि काही लोक आता आनंदी जीवनच्या मागे लागले, मग त्यांचं दुःखी जीवन. येणारा दिवस कष्टी जीवन आहे. तर यामुळे प्रियांनो, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभाचा जो मार्ग आहे तो मार्ग सोपा निश्चितच नाही. कारण की येशू ख्रिस्त असं नाही म्हणत की तुम्ही माझ्या मागे मागे घोड्यावर चाला. येशू ख्रिस्त असं म्हणत नाही की तुम्ही माझ्या मागे स्कूटरवर चाला, माझ्या मागे राजपथावर चाला. येशू म्हणतो तुम्ही माझ्या मागे आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरा. परंतु त्यासाठी काय करा? तुम्ही आत्मनिग्रह करा. काय करा? बोला, आत्मनिग्रह. म्हणजे आपल्या ज्या सगळ्या गरजा आहे काही समय बाजूला ठेवा आणि माझ्या मागे चला. 24 आवर्स नाही म्हणत येशू ख्रिस्त चाला. काही समय तुम्ही तुमच्या सर्व दैनिक गरजा, काम बाजूला ठेवा आणि माझ्या मागे मागे चला. कारण की तुम्ही माझ्यासाठी वेळ देत आहे हे मी काउंट करतो. तुम्ही माझ्याकडे येतात आणि माझी स्तुती करत आहे ते मी लिहून ठेवतो. तुम्ही या मंदिरात येतात आणि तुम्ही निश्चितच सेवा करतात त्याची मी नोंद करून ठेवतो. आणि जेव्हा तुम्ही फार म्हातारे आहात आणि तुम्ही खूप प्रॉब्लेम मध्ये आहात आणि असं वाटतं की मला जाताच येत नाही, असं वाटतं की आता मला होणारच नाही, असं वाटतं की आता काय माहिती रस्त्यात पडतो का काय, रस्त्यात पडते की काय, तरी देखील तुम्ही मंदिरात येतं तर देव त्याच्या खाली आणखीन अंडरलाईन करून ठेवतो. हा नुसता आला नाही, ही आली नाही तर ही खूप कष्टपूर्वक, जसं वधस्तंभ घेऊन मी अडखळत 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 चाललो होतो तसं ती लडखडत लडखडत चालत चालत त्या चर्चपर्यंत गेली. प्रेज द लॉर्ड. येस, मी आनंदी आहे, मी सुखी आहे. मी गाडीवर आलो ना, एकदम मस्त गाडी लावली आणि आलो, स्प्रे बी मारून आलो मस्त. शेवटी गेलो, सगळ्यांनी म्हटलं वा वा क्या सुगंधी माणूस आहे हा, एकदम सुगंधी माणूस आहे.
तर असं हे नाही, तुम्ही जेव्हा लडखडत अडखळत दुःखी कष्टी निराश अश्रुढात मंदिरात येतात, देव म्हणतो खरोखर ह्याने दुःख, ह्याने आजार, ह्याने अडचणी हे सगळे मागे ठेवून माझ्यासाठी भुकेला ताणेला म्हणून मंदिरात आलेला हे तारण पावलेले धार्मिक लोक होय. प्रेज द लॉर्ड. हे धार्मिक लोक होय. कालच आपण साक्षातली आणि संगीता गोडे मॅडमने सांगितलं आणि डॉक्टरने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आता बोलू शकत नाही, कारण की त्यांचा आवाजच गेला होता. आणि ते विश्ववाणी आणि खूप सिनियर गायिका आहेत त्या, आणि खूप लोकांना पर्यंत त्यांनी रेडिओच्या द्वारे सेवा कार्य केलेले अनेक वर्षापासून. आणि कोणत्या पण व्यक्तीला त्यांचा सगळ्यात चांगला कलागुण जर निघून गेला त्यांच्या जीवनातून तर खूप वाईट वाटतं. त्या मोठ्या अधिकारी आहे, आज सिनियर ऑडिटर आहेत ते. आणि त्याच्या अवस्थेमध्ये डॉक्टर म्हटलं की आता तुमचा घसा, तुमचं बोलणं हे कदाचित खूप कठीण झालेलं आहे. आणि मग त्यांना खूप वाईट वाटलं ह्याचं, की मला बोलताच येत नाही, मला गाताच येणार नाही. आणि मग त्या प्रार्थना करू लागले, डॉक्टरकडे गेले, डॉक्टरांनी त्यांची ट्रीटमेंट केली, इलाज केला आणि ते नुसते बऱ्या झाले नाही तर काल आमच्यामध्ये येऊन त्यांनी सर्वप्रथम इथे कार्यक्रममध्ये गीत गायला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कोणासाठी गीत गायला? येशूच्या गौरवासाठी. प्रेज. जेव्हा आम्ही येशूच्या गौरवासाठी पाऊल पुढे टाकतो, आपला घसा उघडतो, आपली ताकद देतो, आपली शक्ती देतो, तेव्हा देव आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. आणि देव म्हणतो तू दुनियामध्ये सगळी ताकद उधळत पिळतो रस्त्याने इकडे तिकडे, पण मंदिरात येतं तर गळून जातो. म्हणतो नाही नाही माझी तब्येत नाही, माझं डोकं दुखतं, माझं पाय दुखतात, माझं पोट दुखतं, असं म्हणून तू घरी बसतो. याचा अर्थच आहे तुला जगाची मौज मजा आवडते पण येशूचे सानिध्य आवडत नाही. हे न तारलेले लोक आहेत. हे न तारलेले लोक. आणि ह्या गोष्टी बळजबरी करत नाही, ह्या गोष्टी आतून यायला पाहिजे की काही जरी झालं तरी मला जायचं आहे, हे माझं हृदय मला सांगत असतं, माझं अंतकण मला सांगतं, माझी आई सांगते, माझी मम्मी सांगते, माझी बायको सांगते, माझा नवरा सांगतो. त्यामुळे नाही तर माझं आतून वाटतं की नाही आज रविवार आहे, आज मंदिराचा दिवस आहे, आज देवाचा दिवस आहे, तर मला जायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे अंतकरणातले तारण प्राप्त करणाऱ्या लोकांची ओळख आहे. आणि यामुळे आज जे आपण सर्वजण आलेल्या आणि नियमित येतात त्याबद्दल मी सांगू इच्छितो. जर तुमच्या समस्याने प्रॉब्लेम आहे तरी तुमचं मन म्हणतं जाऊ दे प्रॉब्लेम, जाऊ दे समस्या, होईल ते होईल पण मी मंदिरात जाईल. प्रेज द लॉर्ड. हे तारलेल्या लोकांची ओळख आहे. प्रेज द लॉर्ड. ही तारलेली लोकांची ओळख आहे की ते सर्व काही बाजूला सारतात आणि पुढे 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 आणि पुढेच वाटचाल करतात. आणि त्यासाठी आज परत एक वार या सगळ्या गोष्टी ओळखत असताना काही गोष्टीचा आपण टेस्ट करूया आणि त्या गोष्टीकडे आपण दृष्टी लावूया. आणि मत्तई शुभवर्तमान 18 अध्याय आणि 3 वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की ते तारलेले लोक जे स्वर्गात जाऊ इच्छितात त्यांच्यामध्ये आणखीन कोणकोणत्या गोष्टी हव्या. तारलेले लोक ज्यांना असं वाटतं की मी आता देवाबरोबर, येशू बरोबर, येशू के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, तर त्याच्यामध्ये अशा कोणकोणत्या गोष्टी असतात. तर मत्तईमध्ये 18:3 मध्ये तो प्रभू येशू ख्रिस्त सर्वप्रथम आपल्याला काय सांगतो बघा. तुमचा पालट होऊन, म्हणा पालट होऊन, तारण होऊन, परिवर्तन होऊन. पुढे अरे पालट होऊन म्हणजे आता मी म्हातारे झाले, आता मी बालक कसं काय होणार परत, है की नाही. कोणालाही बालक होणं आवडतं. इथे कोण आहे जे म्हणणार की मला बालक पण नाही आवडत. सगळेजण जे आहे सगळेजण होते हम भी कभी बच्चे होते, है ना, नाम हमारा. जाऊ दे समजा डॅश डॅश डॅश. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला आवडतात. इथे कोणी जगातला कोणताही धर्माचा व्यक्ती असेल तो आपल्याला खुर्चीवर बसू इच्छित नाही, तो आपल्या आईच्या मांडीवर बसायला आवडेल त्याला. बरोबर आहे की नाही. कारण की आईच्या मांडीवर कोण बसतात? लहान लेकरं, बालक बसतात. येशू ख्रिस्त म्हणतो तुझा पालट झालेला आहे, तर आता तू खुर्चीवर नाही बसत ख्रिस्ती मंडळी, मी तुला कडेवर घेऊन बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इथे तुम्ही नाही बसलेले आहे, ते तुमचा एक पॅरेंट दूत आहे, तो तुम्हाला घेऊन येशूच्या सानिध्यात बसवतो. माझा मुलगा, माझी मुलगी आलेली आहे, मला आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. ह्या पालट झालेल्या व्यक्तीची ओळख आहे.
तो आता माझा असं झालं, मला ते बाई असे बोलले होते, पाळक साहेबांनी माझ्याच विरोधात संदेश दिला होता, मला संधीच मिळाली नाही, मला असंच करू दिलं नाही, मी थोडंसं असं झालं तर मला असे बोलले, ती मला या सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवून आपण येतो. हे लहान लेकराची ओळख नाही, म्हाताऱ्या लोकांची ओळख आहे, जे मनामध्ये अढी ठेवतात. हो प्रियांनो, ह्या अशा गोष्टी ज्या धरून जर तुम्ही बसले तर हे सैतानाने तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे. सैतान तुम्हाला म्हातारा करतो आणि येशू तुम्हाला तरुण करतो. प्रेज द लॉर्ड. सैतान तुम्हाला म्हातारा करून मारतो आणि नरकात घेऊन जातो. येशू तुम्हाला तरुण करतो आणि स्वर्गात घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. मग तुम्हाला म्हातारा व्हायचं की तरुण व्हायचं? नुसतं तरुण नाही, बालकासारखं पण व्हावं लागेल. आणखीन एक स्टेप खाली जा, बालकासारखं व्हा आणि स्वर्ग गाठा. एक साधं इक्वेशन, समीकरण देवाने येशूने दिलेलं आहे. आणखी दुसरं बघा, लूका शुभवर्तमानमध्ये प्रभू येशू ख्रिस्त 16वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये आणखीन एक अट सांगतो की हा जो तारलेला व्यक्ती आहे तो बालका समानच नव्हे तर आणखीन एक गोष्ट जगाला दाखवत असतो, आणि ती कोणती? लूक 16 आणि 15व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी त्याला म्हटले, तो म्हणतो, शास्त्री परुषी लोक तुम्ही म्हणता आम्ही धार्मिक आहे, आम्ही धार्मिक आहे, आम्ही झगे घालतो, आम्ही प्रार्थना करतो, लांबलचक प्रार्थना करतो, मोठमोठ्या गोष्टी करतो, मंदिराचे मोठे मोठे काम करतो, मी धार्मिक आहे. पुढे, परंतु देव त्यांचे अंतकरण, तुम्ही झगा दाखवतात लोकांना, परंतु झगाच्या अंतकरणामध्ये एक अंतकरण आहे आणि देव झगा बघत नाही, अंतकरण बघतो. पुढे, माणसाला वाटतं मी धार्मिक, मी धार्मिक, मी धार्मिक, मी खूप चांगला, मला अवॉर्ड, मला बक्षीस, मला सर्व प्रकारचं कौतुक, माझी पाठ ठोकली पाहिजे, माझं उदो, हे सगळं मनुष्याला वाटतं. हे म्हणजे काही चूक नाहीये, परंतु देवाला काय वाटतं? देवाला हे असं आवडत नाही. देवाला एकच आहे धार्मिक परिपूर्ण, तो आहे देव आणि येशू. प्रेज द लॉर्ड. आम्ही सर्वांनी पाप केलं, देवाच्या महिम्याला अंतरलेलं आहे, कोणी देखील नाही. संत पाऊल देखील म्हणतो, माझी धार्मिकता एक घाणेरड्या चिंध्यासारखी आहे, त्यामुळे मी त्याचा अभिमान बाळगत नाही. पुढे, मी कोण? पुढे, यस. आणि इथे आपल्याला दिसलं की तो व्यक्ती जो आहे, जो स्वतःला धार्मिक म्हणून घेतो, त्याच्याबद्दल देवाला राग येतो. परंतु जो स्वतःला म्हणतो की प्रभू खरोखर जेव्हा मी तुझ्या जवळ येतो, कदाचित सगळे लोक मला धार्मिक म्हणतील, सगळे लोक म्हणतील की खरोखर हा किती चांगला आहे, माझ्या घरामध्ये सगळे लोक म्हणतील वा वा किती चांगले वागणारी स्त्री आहे, किती सगळ्यांना मदत करते, सगळ्यांना हेल्प करते, सगळ्यांना नेहमी पुढाकार घेऊन काही ना काही देण्याच्या वृत्ती त्याच्यामध्ये, खरोखर अशी माता, अशी बहीण, असा कुटुंब मला मिळाला, मी धन्य झालेलो आहे. परंतु जेव्हा मी पवित्र शास्त्र उघडते, जेव्हा मी मंदिरात येते, मला कळतं की खरोखर माझी धार्मिक काही देखील नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की मी मंदिरात आल्यानंतर, मी पवित्र शास्त्र उघडल्यानंतर मला येशू दिसतो. प्रेज द लॉर्ड. आणि येशूची धार्मिकतेशी जेव्हा माझा मी तुलना करायला लागतो, मग मला वाटतं मी काही नाही, मी शून्य आहे. आणि ही बाब कोणत्या लोकांना कळते? तारलेले लोकांना कळते. परंतु जे तारलेले नाही ते म्हणतात मी तो बहुत अच्छा, काय करायचं चर्चला जाऊन, माझ्यासारखं आणखीन काय पाहिजे, सगळं तर दुनिया माझं कौतुक करते, मग चर्चमध्ये काय असं विशेष मिळणार आहे? आणि त्यामुळे ते म्हणतात मला गरज नाही, मी चांगला वागतो, सगळीकडे माझं कौतुक होतं, मी चर्चला जाणार नाही. पुढचा मुद्दा आहे मत्तई शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 13वं वचन. मत्तई 7:13 मध्ये परत एक बार प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्या मार्गाच्या बद्दल सांगतो, आणि तो मार्ग कोणता आहे ते बघूया. अरुंद दरवाजाने आज जा, मोठे दार भरपूर उघडलेले, पैसा पाणी त्याचे दार आहे, धन संपत्ती त्याचे दार आहे, मौज मजा याचे खूप सारे द्वार जगामध्ये उघडे, तिकडे जाऊ नको, छोटासा द्वार आहे, तिथून आज जा. कारण की तो द्वार कोण आहे? येशू आहे. पुढे, त्यातून आज जाणारे पुष्कळ आहे. आज जगामध्ये एकच देव आहे, जगामध्ये एकच असा व्यक्ती होऊन गेलेला आहे, जगामध्ये एकच असा धर्म संस्थापक आहे किंवा असा पुढारी होऊन गेलेला जो एक म्हणतो की मार्ग सत्य व जीवन मीच आहे. कोणत्याच पुरुष
धर्मगुरूंनी धर्मपुरुषांनी असं सांगितलं नाही की माझ्या वाचून तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही, असं कोणीच म्हटलं नाही. एकच आहे ज्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशूने तो मार्ग जेव्हा दाखवला तेव्हा तिथे पैसा दाखवला नाही, तिथे धन दाखवलं नाही. येशू श्रीमंत होता आणि त्याने मोठमोठ्या गोष्टी दाखवल्या नाही, याने चिन्ह दाखवले, चमत्कार दाखवले, परंतु ते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये होतातच. जे येशूला अनुसरतात त्याच्यामध्ये येशू राहतो, आणि ज्याच्यामध्ये येशू राहतो, मी वारंवार सांगितलं, तो देखील प्रार्थना करतो, लाभ, आशीर्वाद, आरोग्य त्याला आणि इतरांना मिळतं. आणि तो मार्ग अरुंद मार्ग आहे. तो मार्ग कसा आहे? अरुंद मार्ग. का? कारण की येशूला माहिती आहे निवडक लोकच त्याच मार्गावर चालू शकतात. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी पात्र आहो म्हणून नाही निवडलं देवाने. की तुमचे आई वडील कुठेतरी धार्मिक होते, चर्चचे एल्डर होते, पाळक होते, किंवा खूप चर्चला जाणारे होते म्हणून तुम्हाला देवाने निवडलं, तारण प्राप्त झालेलं नाही. परंतु देवाची कृपा तुमच्यावर माझ्यावर झाली. प्रेज द लॉर्ड. ती कृपा झाल्यामुळे तुम्हाला देवाने निवडलेलं आहे. आपल्यापैकी अनेक जण आहे ज्यांचे आई वडील कदाचित ख्रिस्ती नव्हते, कदाचित त्यांनी बघितलंही नसल, कदाचित असं असेल की त्यांच्याकडे बघितलं तर ते म्हणतील की माझे आई वडील खरोखर देवा चालणारे होते की नाही, असंही कुठेतरी वाटतं. परंतु प्रियांनो, देवाने तुम्हाला आणि मला निवडलं आणि परत एक बार या मंदिरामध्ये आणलं यासाठी की तुम्ही आणि तुमच्या येणाऱ्या दिवसामध्ये तुमची येणारी पिढी आशीर्वादित व्हावी. आणि तो मार्ग काय आहे? अरुंद मार्ग आहे. अरुंद मार्ग आहे. कालच आपण बोलत असताना बघितलं की ताडीवाला रोडमध्ये या चर्चबद्दल आपले गोडे पाळक साहेबांनी सांगितलं की निवडकच लोक येत होते. छोटासा भाग होता आणि पत्र्याचा शेड होता, लोक येतच नव्हते. कारण की पत्र्याच्या शेडमध्ये कोण जाणार? बरोबर आहे की नाही? मोठे मोठे चर्च पुण्यामध्ये असताना, भव्य भव्य चर्च असताना का आम्ही तिकडे जाऊ नये आणि पत्र्याच्या शेडमध्ये का यावं? येशू ख्रिस्त महालामध्ये जन्मला का हो? राजमहालामध्ये, मोठे मोठे महालामध्ये गेले. मागी लोक शोधायला कुठे गेले? महालामध्ये. पण तो कुठे जन्मला? पत्र्याच्या शेडमध्ये जन्मला. प्रेज द लॉर्ड. तो जन्मला पत्र्याच्या शेडमध्ये. लोकांना असं वाटलं की येशू म्हणजे राजा आहे आणि राजा म्हणजे महालातच असायला पाहिजे, पण तो तिथे नव्हता. तारा त्यांना घेऊन आला त्या गायच्या गोठ्याजवळ, जिथे अशुद्धता होते, जिथे कचरा होता, जिथे घाण होती, अनहायजेनिक होतं, तिथे येशूचा जन्म झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जी गोष्ट ज्यांनी समजली त्या गोष्टीवर ते चालले, आज त्यांच्या घराने या चर्चमध्ये आशीर्वादित झालेले. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांना कळालेलं आहे की एक दिवस लोक दुसऱ्या चर्चला जायचे, आज दुसऱ्या चर्चचे पाळक आणि बिशप आपल्याकडे येतात. प्रेज द लॉर्ड. आणि ते म्हणतात की खरोखर हे चर्च आशीर्वादित असं चर्च आहे. कारण की इथे कार्य पण होतं, पण कार्य करणारा येशू इथे आहे. प्रेज द लॉर्ड. नम्र लोक आहे, गरीब आहे, परंतु येशूच्या मागे चालणारे लोक आहे. त्यामुळे ही मंडळी ही आशीर्वादित मंडळी, खऱ्या अर्थाने ही मंडळी शोभेल, ख्रिस्ती मंडळी नाव ह्याला शोभेल अशी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामध्ये पण परत एक बार मी सांगू इच्छितो की बोलावले बहुत होते पण निवडलेले थोडकेच आहे. आज पुष्कळ चर्च भरायला पाहिजे होतं. काल एवढा कार्यक्रम झाल्यानंतर लोकांना आणखीन प्रेरणा मिळायला पाहिजे, परंतु तरी देखील निवडक लोक आलेले. आणि मी देवाचा गौरवच करणार आहे तरी देखील, कारण की मला माहिती आहे देवाची योजनेच्या शिवाय कोणी देखील त्याच्याजवळ येऊ शकत नाही. जे तुम्ही आलेले, तुम्ही आशीर्वादित ठरलेले. पुढचं वचन आपण घेऊया आणि त्यामध्ये रोमकरास पत्र याचा अध्याय 2 मध्ये काही वचनं आपल्याला दिसतात आणि त्यामध्ये परत एक संत पौल काही गोष्टी आम्हाला शिकवतो आणि मग मी संपूर्ण रोमकरास पत्र 2 अध्याय आणि 4 वचन, 5 वचन वाच, 4 आणि 5. यस, देवाची ममता जी आहे तुला पश्चाताप करण्यासाठी. काही जण म्हणतात अहो काय नाही गेलं मंदिरला, काय फरक पडतो, कोणता शाप उतरला आपल्या घरावर, पहिले वाईट होतं आणखी तेच वाईटच आहे, काय फरक पडतो, नाही जाणार आम्ही चर्चला. ही ममता आहे, देवाची कृपा आहे. संधी येतो, आज नाही उद्या या, परवा या, नाही आज आले तर कधीतरी या. परंतु तुम्ही प्रत्येक दिवस गमवत आहात, म्हणजे प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातले कमी 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 होत चालले आणि तेवढी सेवा पण तुमच्या जीवनातली कमी कमी होत चालली, हे विसरू नका. जेवढं तुम्ही हट्टीने वागत आहात तेवढेच हट्टीच्या दुप्पट हट्टी तुमचे मुलं बाळ वागणार आहे. मी रिपीट करतो, तुम्ही जर हट्टी आहे तर तुमचे मुलं 10 पट हट्टी निघतील. तुम्ही जर देवापासून पळणार तर ते 10 पट तुमच्यापेक्षा लांब पळणार. हे तुम्हाला तुमचे मुलं कमी वाटतात का हो?
कोणत्याच गोष्टीत कमी नाही येते. अर्थात का पाळकीनबाई? नाही. सगळे मुलं आपणच स्वतः म्हणतो माझा मुलगा 1 स्टेप 2 स्टेप पुढेच आहे माझ्या. काय मोबाईल खेळतो दनादन दनादन दनादन. आम्हाला मोबाईल माहीत पण नव्हता. हा फटाफट हे गेम ते गेम ते गेम बघा, असं बसून असं पटापट सगळे इकडे कॉल तिकडे कॉल सगळं. यस, ते हुशार आहे, ते इंटेलिजंट आहे. त्यांना मोबाईल कळतो, तर मम्मी डॅडी कळत नाही का? कळत नाही का? सगळं कळतात त्यांना, सगळ्यांना ओळखतात ते. किती पाण्यामध्ये तुम्ही आहोत, किती पाण्यामध्ये आहे. आणि ते नुसतं वाचत नाही तर ते अनुकरण करतात. इथे लिहिलेलं आहे की देवाची ममता ही तुम्हाला सांगते आज सुधरा रे, सुधरा रे, पश्चाताप करा रे, मागे फिरा रे, परंतु तुम्ही करत नाही. आणि जेव्हा तुमच्या डोक्यावरून पाणी जाईल आणि तुमचे मुलं बाळ हारून जातील आणि मग तुम्ही ते रडत येऊन उभं राहतात, चुकीचं नाही आहे, मला वाईट वाटतं. परंतु जेव्हा संधी होती तेव्हा तुम्ही त्याचा लाभ घेतला नाही. तुम्ही मुलांना आणि स्वतःला आनंद, मजा आणि कौतुकामध्येच गुडफटून घेतलं. आता वेळ आणि डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. आता कठीण आहे प्रत्येक गोष्ट. देवासाठी कोणती गोष्ट कठीण नसली, परंतु ती परिस्थिती कठीण कोणी केली? देवाने केली का कठीण? शैतानाने कठीण केली का? नाही, तुम्हीच करून घेतलेल्या आपल्यासाठी सगळ्या गोष्टी कठीण करून घेतलेल्या. आणि त्यामुळे तुमच्या 5व्या वचनांमध्ये लिहिलेलं आहे, तुमच्या हटवादीपणाने, पश्चातापहीन अंतकरणाचा देवाचा क्रोध, यथोचित न्याय याचा प्रगटीकरणाच्या दिवशी स्वतः करिता क्रोध साठवून ठेवतो आहे. तुमचे हट्ट, तुमचं इथे लिहिलेलं आहे की अनादर, तुमचं पश्चातापहीन अंतकरण देवाला क्रोधावीस 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 करत 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 चाललेलं आहे. एक दिन स्फोट होणार, एक दिन त्याचा स्फोट होणार आणि सर्व काही संपून जाणार आहे. अख्ख्या घराण्याचा नाश होणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही कोणाला दोष देऊ शकत नाही. त्याचं दोषी आम्ही आहोत. कारण की देवाने आम्हाला तारण दिलं होतं, देवाने आम्हाला मंदिर दिलं होतं, देवाने आम्हाला सर्व काही उत्तम दिलं, परंतु आम्ही काय त्याला महत्व दिलेलं नाही. तरी देव आम्हाला संधी देत होता. संधी या नाही तर पुढच्या वर्षी. असं करत करत ख्रिस्ती मंडळीचे 35 वर्ष झालेले हो. 35 वर्ष होऊन गेलेले आणि तरी हे चर्च पुढे चालणारच आहे. प्रेज द लॉर्ड. देव संधी देत आहे. परंतु 35 वर्षामध्ये किती लोकांनी खरोखर आपल्या घरासह या मंदिरामध्ये पाय रोवलेले याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला निवडकच कुटुंब दिसणार आहे. बाकीच्या लोकांच्या कुटुंबाच्या बद्दल विचार केला तर 1 आणि 2 जण ख्रिस्ताला ओळखतात आणि ते तारलेले, परंतु बाकीच्या लोकांना नाही ओळख. आज या समय मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की आता ही वेळ गेलेली नाही. देवाची कृपा काय सांगते याबद्दल जर आपण विचार केला तर त्यामध्ये वचन आपण बघूया. 11वं वचन वाचा. देवाजवळ पक्षपात नाही. आणि पुढे 12 वचनामध्ये तो म्हणतो यस, देव न्यायी जरी असला तरी तो आज प्रीती आणि कृपेने तुम्हाला कवटाळू इच्छितो. आणि 16व्या वचनामध्ये शेवटी तो काय म्हणतो? यस, की एक दिवस येणार आहे. देवाने जे जे वचन आम्हाला इथे शिकवलेलं आहे. काही लोक म्हणते पाळक साहेब आम्ही चर्चलाच येत नव्हतं तर आम्हाला ते वचन कळत नव्हतं. परंतु मला सांगू द्या, आज आपण एक व्यक्ती ज्याचं नाव ओजस आहे, ओजस प्रोडक्शन याचा काल सत्कार करण्यात आलेला आहे. 600च्या वर व्हिडिओ आहे. जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यापर्यंत ख्रिस्ती मंडळीचा संदेश गेलेला आहे. कोणी असं नसेल की ज्यांनी ऐकलेलं नाही. बरोबर आहे ना व्ह्यूवर्स? मी तुम्हाला देखील बोलतोय, प्रत्येकाने ऐकलंय. ही वार्ता प्रत्येकांपर्यंत गेलेली आहे. तुम्हाला ही वार्ता कळालेली आहे. तुम्हाला तारण आणि येशू याची कृपा याची जाणीव तुम्हाला आणि मला झालेली आहे. तरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. तर मला सांगू द्या, देवाच्या विरोधात तुम्ही गुन्हा करत आहात. त्याचा क्रोध हा वाढत चाललेला आहे आणि एक दिवस तो स्फोट होणार आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला आणि मला संधी उरणार नाही. आणि ह्यासाठी तारण प्राप्त झाले जर व्यक्ती आहे आणि स्वतःला आपण जर धार्मिक म्हणत आहोत तर तुम्हाला त्याकडे चालणं गरजेचं आहे. जसं एक चेकबुक आहे, एक चेक आहे आणि एका व्यक्तीला आपण चेक दिला, बरोबर आहे की हे घे तुला मी 25,000 देतो, आणि ते 25,000चा चेक घेतला आणि तो व्यक्ती काही दिवसानंतर परत आला, अहो मला पैसे द्या ना. मागू शकतो का तो पैसे? त्याने काय करायचं? चेक घेऊन काय करायला पाहिजे? बँकेत जायचं, तिथून पैसे घ्यायचे. परंतु तो चेक घेतो आणि बँकमधून कॅशच करत नाही तर त्याचा काही फायदा आहे का? तुम्हाला देवाने तारण देऊन टाकलेलं आहे.
आशीर्वाद घ्या आता. परंतु तुम्ही आशीर्वाद घ्यायला जातच नाही बँकेमध्ये. तुम्ही म्हणतात नाही नाही चेकच पुरे, चेकच पुरे. कसं काय पुढे? पुढची वाटचाल आहे ना, प्रोसिजर आहे. चेक मिळालेला आहे तुम्हाला, जिथून पैसे, जिथे आशीर्वाद मिळायचा तिकडे जावं लागल आहे आणि तिथे जाऊन ते चेक कॅश करायचं आहे. परंतु आम्ही तारण मिळून मस्त मजून झोपून राहतो आणि आम्हाला वाटतं की काय आम्हाला बँकवाले घरी येऊन काहीतरी देतील का? काही नाही. हो प्रियांनो, आज ही बाब तुम्ही आणि मी जाणून घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तारण प्राप्त झालं तर तुम्ही स्वस्त घरी बसू शकत नाही. कारण की तारलेल्या लोकांची ओळख आहे की ते धार्मिक असतात आणि धार्मिकतेच्या व्यक्तीला कधी देखील स्वस्त बसता येत नाही. आता सुरुवातीला मी सांगितलं, तो आजारी असला, तो प्रॉब्लेममध्ये असला, तो निराश असला तरी तो देवाला सोडत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि जर तो नाही तर मग त्याने किती धार्मिकता दाखवली तरी देव म्हणतो तुझी आणि माझी ओळख नव्हती. शेवटला मुद्दा घेतो आणि संपवतो. आणि पौलाचं 2 करिंथ याचा 6वा अध्याय आणि पहिले 2 वचनं आणि मग मी संपवतो. 2 करिंथ याचा अध्याय 6 आणि पहिले 2 वचनं. यस, परत एक वार संत पौलाप्रमाणे आज मी इथे उभा राहून देवाच्या आत्म्याच्या द्वारे हे बोलत आहे. बोला, देवाच्या आत्म्याच्या द्वारे मी ऐकत आहे. देवाच्या आत्म्याच्या द्वारे मी ऐकत आहे. तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. कृपा वेस्ट नका जाऊ द्या. ही कृपा तुम्ही निश्चितच व्यर्थ जाऊ देऊ नका. ही तुम्हाला संधी आहे. आज तुम्ही मंदिरात आहात, मंदिराचा देव तुमच्याशी बोलत आहे, देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. कारण की त्यामध्येच कल्याण आहे, त्यामध्येच विजय आहे, त्यामध्येच तुमचं फ्युचर, करिअर आणि भविष्य आहे. तुमचंच नव्हे तर तुमच्या येणाऱ्या घराण्याचं देखील आहे. आणि पुढे वचन काय सांगतं? अनुकूल समय मी तुझे ऐकले. अनुकूल समय म्हणजे कोणता आहे? मी आता तारलेलं आहे, आता माझे कान येशूच्या कडे लागलेला असतात. प्रेज द लॉर्ड. मी पहिले पापी होतो, मी जगाकडे जायचो, मी जगातल्या गोष्टी ऐकायचो, परंतु देवाने मला तारलं आणि मला धार्मिकतेच्या जागा घातलेला आहे. आता मी जेव्हा मंदिरात येतो, मी बाकीचे सगळे विचार बाजूला ठेवतो आणि माझे कान, माझे हृदय कोणाकडे लागलेलं असतं? येशूच्याकडे लागलेलं असतं. त्यामुळे हा समय कोणता समय म्हटला? अनुकूल समय. बोला, अनुकूल समय. अनुकूल समय. आता अनुकूल समयमध्ये काय करायचं बघा. यस, तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केलेलं आहे. हे विसरू नका. ज्या अर्थी देवाने तारणं हे गिफ्ट तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्याबरोबर बहुत सारे आशीर्वाद, जसं आता मी 6 आशीर्वाद सांगितले, ते देखील तुमच्या आणि माझ्याकडे आलेले आहे. ते त्याच्याबरोबरच आलेले आहे. आणि ते सर्व आशीर्वाद घेत असताना पुढे संत पौल या प्रकारे म्हणतो, आता समय अनुकूल आहे. आताच माझे पाय चालत आहे, आताच माझे डोळे बघत आहे, आताच माझे कान ऐकत आहे, आताच मला माझ्या घरासाठी काहीतरी करता येते. तो समय आहे. एक दिवस मी ICU मध्ये जाणार आणि लोक म्हणणार, अहो बघा ते तुम्हाला भेटायला. काय ओळखलं का कोण आलं? अहो ते तुमचे लहानपणाचे मित्र. काय अनुकूल समय गेला. जेव्हा काय करायचं होतं ते आता तुम्हाला हुच काय, आता बस ते बंद झालं की संपलं. हे अशी अवस्था येते अनेकांमध्ये. हे कधी देखील होऊ शकते. त्यामुळे आज आपण सर्वजण अनुकूल आहोत आणि अनुकूल समयमध्ये, नुसते अनुकूल समय म्हणजे तारलेला अनुकूल समय आहे, त्यामध्ये तुम्ही आणि मी आहो. आणि त्यामुळे पुढे काय लिहिलेलं आहे? आता तारणाचा दिवस आहे, संधी साधून घ्या. आज जर तुमचं तारण झालं तर आपण परत एक वार त्या जक्कयाच्याकडे बघावं. आणि जक्कय तारलेला असताना तो उभा राहून येशूची वाट बघतो की येशू मला दिसला तरी मला लाभ होईल. प्रेज द लॉर्ड. पण येशूला नुसतं त्याला दर्शन द्यायचं नव्हतं. आमचा येशू नुसतं दर्शन घ्यायला येत नाही. प्रेज द लॉर्ड. मी नेहमी प्रार्थनेमध्ये म्हणतो की प्रभू जेव्हा हे घरी जातील, येशूला देखील त्यांच्याबरोबर घरी जावायचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की येशू त्यांच्या घरामध्ये जाईल, त्यांचे प्रॉब्लेम, त्यांच्या समस्या, त्यांचे लेकरं जे जखडलेले, त्यांना देखील तो आशीर्वाद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो, जक्का त्वरा करून खाली आहे, आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. प्रेज द लॉर्ड. कोणामुळे येशू त्याच्या घरी जाते? जक्कयामुळे. जक्कयामुळे. आज तुम्ही येशूला बघायला आलेला आहे. येशू म्हणतो नुसतं मला बघू नका,
माझ्याकडे तुम्ही बघाल तर मी खूप चांगला आहे आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्या घराण्याला मी आशीर्वाद देऊ इच्छितो. आणि जेव्हा जक्कयाने प्रायश्चित्त केलं आणि तो म्हणतो जेवढं नाही त्याचं दुप्पट देतो आणि 5 पट मी परत करतो, अशा म्हटल्यानंतर येशू म्हणतो आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. देवाची इच्छा आहे नुसतं वैयक्तिक तारण नाही तर घराण्याचं तारण व्हावं. आणि वारंवार मी हीच प्रार्थना करतो माझ्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये, माझ्या उपासने प्रार्थनेमध्ये, प्रभू अनेक जण आमच्या मंदिरात येतात परंतु ते एकटे येतात, त्यांच्या घरचे लोक नाही, त्यांच्या कुटुंबाचे लोक नाही, म्हणजे ते जगात नाही असं नाही परंतु ते मंदिरात नाही. देवा ज्या प्रकारे जक्कयाच्या घरामध्ये तू गेला आणि त्या संपूर्ण घराण्याचं तारण केलं, प्रभू त्याच प्रकारचं तारण होऊ दे. प्रेज द लॉर्ड. लोक ओरडले, लोक म्हटले की अरे जकातदाराच्या घरामध्ये येशू जातो, पापी लोकांच्या घरात येशू जातो, हे शोभतं का येशूला? परंतु येशू काय म्हटलं, मी धार्मिक लोकांसाठी नाही, मी पापी लोकांसाठी या जगामध्ये आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणजे बाळासाहेब का आमच्या घरात घेऊन झालेलं वाईट अवस्था आहे. आमच्या घरामध्ये तुम्ही जरी आले तर आम्हाला लाज वाटते. कोणीतरी पाहुणे आले ना तर इतकी वाईट अवस्था आहे आमच्या घराची, ना खायला आहे ना राहायला आहे ना मुलं चांगले ना कोणी चांगलं वागत, आमचं घरच कसं तरी एकदम दलिंद्री आमच्या घरामध्ये. येशू म्हणतो कोई प्रॉब्लेम नाही. प्रेज द लॉर्ड. काही हरकत नाही, कशी अवस्था आहे परंतु तू दार उघड, मी तुझ्या घरातील सर्व काही मी बदलून टाकेल. प्रेज द लॉर्ड. तू लाजू नको, तू घाबरू नको. येशू म्हणतो मी आलोच यासाठी आहे की ती वाईट अवस्था, किती घृणित अवस्था, किती पडलेली अवस्था जरी असली तरी मी तुझ्यावर प्रीती करतो, मी तुझ्या घरात येऊ इच्छितो. प्रेज द लॉर्ड. परंतु पहिले तू माझ्या घरात तर ये, तू माझा शोध तर कर, तू माझ्या रस्त्यावर तर उभा राहा. कारण की तो कुठे उभा होता? ज्या रस्त्याने येशू चालला होता तिथे. आज रविवार आहे, या रस्त्यावरून ख्रिस्ती मंडळीच्या रस्त्यावरून येशू जात असताना तुम्ही आणि मी सर्वजण जक्कई आहोत, तो येशूला बघत आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि येशू म्हणतो का, ओ झाडावर बसलेलं माणसं, काय नाव आहे तुमचं, काय हो तुमचं नाव? मग लोकांनी सांगा नाही ते जक्कई तुला पापी आहे होतं झाडे, असं कुठेतरी उडतो हवेमध्ये राहतो. येशू असा म्हटलं आणि कोण आहे काय आहे, बाबा खाली या, जक्कई त्वरा करून खाली आहे. प्रेज द लॉर्ड. येशूच्या मार्गात जो उभा राहतो त्याचं नाव त्याला माहिती आहे, कारण की तो म्हणतो मी तू माझ्या दृष्टीने अमोल आहे, तुझं नाव मी आपल्या हातावर. येशूने बघितलं असाल कोण आहे, हातावर बघितलं, अरे जक्कई आहे, तो आपण जक्कई आहे, हे तो आपण जक्कई आहे. आज येशू ख्रिस्त इथे बसलेला आहे आणि त्याच्या हाताकडे तो बघत आहे आणि त्याच्यावर तुमचे सर्वांचे नाव कोरलेले आहे. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो माझा हात खूप मोठा आहे, आज मला नुसतं तुमचं नाव नाही, मला तुमच्या घराण्याचं नाव कोरायचं हातावर. प्रेज द लॉर्ड. इतक्या दिवस एकट्याचं नाव दिसतंय, मला एकट्याचं नाव दिसतं, मला आता एकट्याचं नाव बघून बघून मी वैतागलो. मला आता तिथे पूर्ण घराण्याचे 25 लोकांचे, 10 लोकांचे, 15 लोकांचे, 5 लोकांचे नाव पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी तू काही नको करू, तू करूही शकत नाही, काय तुझ्या हातातून परिस्थिती बाहेर गेलेली, करणार मी आहे. प्रेज द लॉर्ड. करणारा मी आहे. नुसतं तुझं एकच काम आहे की जे तारणाचा दिवस आहे, अनुकूल समय, त्याचा तारण तू स्वीकार कर आणि माझा स्वीकार कर, पापाचं प्रायश्चित कर, मी तुझ्या बरोबर येईन. आणि जर मी तुझ्या बरोबर येईल तुझं सर्व काही बदलून जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. तूही अब्रामाचा पुत्र आणि अब्रामाची कन्या म्हणून तुझं घरानं ओळखलं जाणार आहे. आणि यासाठी आज प्रियांनो आपण या मंदिरामध्ये असताना देवाने परत एक वार आपल्याला हेच बोलवणं लावलंय की तारण आहे, जीवन आहे, युगानुगाचं जीवन आहे. आजाराला घाबरू नका, परिस्थितीला घाबरू नका, अडचणीला घाबरू नका, कारण की इथे देव आहे. प्रेज द लॉर्ड. 35 वर्ष अगर पत्र्याचं शेड आपण करत राहिलो असतो तर पहिले आपण जर बघितले तर जवळजवळ 20 वर्ष पत्र्याच्या शेडमध्ये आपण काढले. परंतु तरी देखील काही लोकांनी जिद्दीने त्या पत्र्याच्या शेडच्या येशूला धरून ठेवलं. प्रेज द लॉर्ड. आणि येशूने बघितलं हे 20 वर्ष झाले तरी पत्रा आणि पत्र्याचा येशूला सोडत नाही. आणि मग त्यांनी म्हटलं की नाही, जर हे आम्हाला सोडत नाही तर आता माझा समय आलेला आहे, मी आता दाखवतो की मी कोण आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, अनेक वर्ष तुम्ही पत्र्यामध्ये राहते, गरिबीमध्ये राहते, अडचणीमध्ये राहते, परंतु तुम्ही येशूला धरून राहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता येशू म्हणतो अनुकूल समय आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता मी सर्व तुमचा चुकीच्या मार्ग, गरिबी, अडचण, आजार, समस्या घालवल आणि परिस्थिती बदलून टाकल आणि माझं वैभव तुमच्या घरामध्ये देईन. प्रेज द लॉर्ड. ही चिकाटी वेस्ट नाही जाणार हो. तुम्ही एवढ्या वर्ष येशूला धरलं ते वेस्ट होणार नाही. परंतु जर तुम्ही त्याची कृपा जाणून घेतली नाही तर
तुम्ही आणि मी तो अनुकूल समय तर गमवून बसलोच नाही, परंतु तारणाचा लाभ घेण्यात अपयशी ठरलेला आहे. श्रीमंत म्हणतो, खरोखर माझ्या दाराशी खूप चांगली संधी होती. तो भिकारी बसलेला होता, त्याचा तारणारा देव माझ्या दाराशी होता, परंतु ना मी तारणाऱ्या देवाच्याकडे बघितलं ना त्या भिकाऱ्याकडे बघितलं. आज मी नरकामध्ये सडतोय. जा कोणाला तरी पाठवा. तो म्हणतो गेली संधी, चान्स गेलेला आहे. खूप सारे चर्च आहे तिथे, खूप सारे पाळक आहे, मोशे संदेश त्यांनी त्यांचं ऐकायचं. स्वत कोणी आता काही तुझ्यासाठी होणार नाही. हो प्रियांनो, हे चर्च आज तुमच्या आणि माझ्यासाठी उघडून हेच सांगत आहे की देव तुम्हाला आणि मला बोलावत आहे. काय तुम्ही या अनुकूल समयाला जाणून घेणार? तुम्ही आणि मी जर तारलेले आहोत तर नुसतं मर्यादित लोकच जाणार का? नाही नाही नाही, मर्यादित लोक नाही. कारण की तो श्रीमंत जेव्हा नरकात पडला तेव्हा त्याला सगळं आठवलं की माझ्या घरामध्ये खूप वाईट परिस्थिती आहे. आज जर त्यांनी पहिलेच ती परिस्थिती बघितली असती तर कदाचित त्याच्यावर पण ही परिस्थिती आली नसती, त्याच्या घराण्यावर पण ती परिस्थिती आली नसती. बरोबर आहे? त्या श्रीमंत व्यक्तीने अगोदरच आपली परिस्थितीची गांभीर्य जाणलं असतं जगामध्ये की पैसा आहे, धन आहे, परंतु बाकीच्या सगळ्या गोष्टी नाहीये माझ्याकडे. तो भिकारीकडे बघा, त्याच्याकडे सगळं काही नाहीये, परंतु येशू आहे त्याच्याकडे. हा आशीर्वादित व्यक्ती आहे, परंतु तो सडत आहे बाहेर. कुत्रे येऊन त्याची जखमा चाटत आहे, पण तो आशीर्वादित आहे हे त्याने ओळखलं नाही. त्याला वाटलं की हा रे फालतू व्यक्ती आहे, ह्याच्याकडे काय बघायचं. नाक धरून आणि मास्क लावून फिरत असेल तो, परंतु पुढे काय झालं, पडले. गरीब लोकांसाठी देवाचं राज्य उघडलं आणि तो गेला श्रीमंत खाली आणि अब्रामाच्या उदराशी गरीब गेलेला आहे. आज देव तुम्हाला आणि मला आपल्या उराशी घेऊन आशीर्वाद देण्यासाठी तयार असताना तुम्ही आणि मी प्रत्येक जण तारलेला. म्हणा मी तारलेला आहे, मी तारलेली आहे, मी तारलेली आहे. माझा घराणा तारलेला आहे, माझा घराणा तारलेला आहे. मी माझ्या घराण्यासाठी प्रार्थना करीन, मी माझ्या घरासाठी प्रार्थना करीन. माझा येशूसाठी कोणती गोष्ट अशक्य नाही, माझा येशूसाठी कोणती गोष्ट अशक्य नाही. बोला, जोरात बोला. येशूला ऐकू येते, थोडं बहिरा झाला येशू आपला, त्याला जोरात ऐकायचं असतं. कारण की जोरात जेव्हा बोलतो तेव्हा कॉन्फिडेंटली आपण बोलतो. मला येशूला माझी गरज आहे, माझा येशू माझ्याद्वारे कार्य करणार आहे, मी त्याचा तारणाचा हत्यार आहे. मी घरी जाणार, मी प्रार्थना करणार, माझा येशू परिस्थिती बदलून देणार आणि माझा पूर्ण घरानं मंडळीतच नव्हे तर स्वर्गीय राष्ट्रात प्रवेश करणार. प्रार्थना करू. प्रभू आम्ही धन्यवाद देतो कारण की तू उत्तम पिता आहे. आज हे वचन आम्हापर्यंत आलेलं आहे. खरोखर पिता, या मंदिराच्या 35 वर्ष पूर्ण होत असताना मंडळीने मोठा आनंद केलेला आहे. तुझा गौरव स्तुती केली आहे, कारण की हे मंदिर हे आमचं नव्हे तर तुझं घर आहे, जिथून तू लोकांशी भेटतो, लोकांना आशीर्वाद देतो, लोकांचं जीवन बदलतो, लोकांचे अश्रू पुसतो. परंतु आज देखील पित्या आमचं जीवन कष्टमय आहे. आम्ही रडतो, आम्ही कणतो, कारण की आमच्याकडे अनेक गोष्टीची उणीव आहे. परंतु अनेकदा आम्ही गांभीर्याने बघत नाही की आमच्या जीवनात येशू आहे किंवा नाही. आणि येशूने जर मला तारला आहे तर तो मला हेच सांगतो की अति माझे धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा. परंतु आम्ही पहिले जगातल्या सर्व गोष्टी मागतो आणि मग आम्ही म्हणतो मग आम्ही धार्मिक बनू. हे अनीतिमान लोकांची ओळख आहे. येशू जर तू आम्हाला तारण दिलं आणि आम्ही तुझ्या वचनामध्ये त्याला दिसून आलो तर तो म्हणतो की आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा मी परिस्थिती बदलून टाकणार. हो पिते, या मंदिरासाठी अनेक आमचे पूर्वज होते ज्यांनी धैर्याने वाट बघितली. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 20 वर्ष पत्र्याच्या शेडमध्ये सेवा करत राहिले आणि विश्वास राहिले. परिणाम आज हा झाला की मंदिराला वैभवी स्वरूप तू दिलेलं आहे. आज लोक या मंदिरात येतात आणि आशीर्वादित होऊन जातात. मंदिरात येतात, येशूला भेटतात, मंदिरात येतात, त्यांचं जीवन आणि त्यांचं घर प्रकाशित होतं. आज पिते, आम्ही या मंदिरामध्ये असताना पहिले पण तुझं कार्य होतं, आज देखील कार्य आहे. परंतु जर आज कार्य वृद्धिंगत झालेलं आहे, आज वैभवाकडे वाटचाल करत आहे, माझं घर का पापात आहे, शापात आहे, दारिद्र्यात आहे, गरिबीत आहे, अडचणीत आहे. येशू जर तुझं मंदिर तू आशीर्वादित करून ह्या उच्च स्थळी प्रस्थापित करतो तर माझं घर का नव्हे. आणि येशू तू म्हणतो घाबरू नको, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. ओह कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला शांती देतो, आरोग्य देतो, तारण देतो. आज धन्यवाद असो येशू या संदेशाच्या द्वारे आणि विशेष करून आत्म्याच्या द्वारे कालचा कार्यक्रम तो आशीर्वादित करत असताना अनेक पूर्वज जे आमचे होते, जे आज प्रभू मंडळीत नाही,
ते जगात देखील नाही, ते सोडून पुढे गेलेले आहे. त्यांनी आपली धाव संपवलेली आहे, आपलं कार्य पूर्ण केलेलं आहे. परंतु त्यांच्या कार्यामुळे, त्यांना मिळालेल्या 5 टनावर विश्वासू राहिल्यामुळे आज त्याचा लाभ तू आम्हाला दिलेला आहे. आम्ही कशा प्रकारे हे जग सोडून जाणार आहोत ह्याबद्दल आज आम्ही विचार करत असताना खरोखर पित्या, तोच प्रामाणिकपणा, तो विश्वासूपणा जो पवित्र शास्त्रामध्ये अनेक सेवकांच्या जीवनामध्ये दिसतो, तो आमच्या जीवनात दिसू दे. यासाठी की आम्ही जगातून जेव्हा जाऊ तर आमची पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी या मंदिराची सेवा करताना दिसणार. कारण की मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. मी एकटा स्वर्गात नव्हे, मी एकटा सार्वकालिक जीवनाच्या द्वारे नव्हे, माझ्या घराण्याला तू निवडलेलं आहे. तर का मी एकटा मंदिरात आहे, मी काय एकटी मंदिरात येत, याचा विचार आज आम्ही करत असताना तू म्हणतो मी दार ठोकत आहे, जो माझ्यासाठी दार उघडेल. येस येशू, आज तू प्रत्येकाच्या हृदयाचं दार ठोकलं आहे, त्याने द्वार उघडलेलं आहे. आज त्यांच्या हृदयातच नव्हे तर त्यांच्या घरात देखील तू प्रवेश करून परिस्थिती बदलत आहे, हा आमचा विश्वास आहे. येणाऱ्या रविवारी व येणाऱ्या दिवसात तू सर्व काही बदलणार आहे, आमचा विश्वास आहे. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन. यावेळेस एक गीत होत असताना आपण आपले दार प्रभूला